नमस्कार, मी परमदास जाधव. तर मित्रांनो, ए-आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मराठीत कृत्रिम बुद्धिमत्ता. आज जगभरात ए-आयची चर्चा सुरू आहे. काही लोक म्हणतात ए-आय नोकऱ्या खाईल, तर काही म्हणतात ए-आयमुळे लोक लोकांना रोजगार मिळेल. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण सामान्य लोक ए-आय रोजच्या जीवनात कसा वापरू शकतोय? तर आज ही तुम्हाला अगदी सोप्या भाषेत मी सांगणार आहे. तर ए-आय म्हणजे काय? मोबाईलमध्ये ए-आय कसा वापरायचा? किंवा पैसे वाचवण्यासाठी कसा ए-आय वापरायचा? अभ्यासासाठी कसा वापरायचा? शेतीसाठी कसा? आणि पैसे कमवण्यासाठी आज ए-आय हा वापरत असतात लोक. तर ए-आय म्हणजे काय? तर ए-आय म्हणजे अशी टेक्नॉलॉजी जी माणसासारखे विचार करण्याचा प्रयत्न करते. उदाहरणार्थ प्रश्नांची उत्तरे देणे, फोटो तयार करणे, आवाज ओळखणे, भाषा ट्रान्सलेशन करणे किंवा व्हिडिओ एडिटिंग करणे, हे सगळे ए-आय करू शकतं. तर ए-आय आपण आधीपासूनच वापरतोय. खरं सांगायचं तर आपण ए-आय आधीपासूनच वापरत आलेलो आहे. यूट्यूब, Instagram, Google मॅप, व्हॉईस असिस्टन्स हे सगळे ए-आयचे फीचर्स आहेत किंवा ए-आय आहेत. तर मोबाईलमध्ये ए-आय कशी वापरायचे? तर आज कोणताही स्मार्टफोन असला तरी ए-आय वापरता येते. ChatGPT आहे, Google जेमिनी आहे किंवा मायक्रोसॉफ्ट कॉपिलेट आहे. यासारखे प्रश्न विचारा आणि सेकंदात उत्तर देतात. तर अभ्यासासाठी ए-आय विद्यार्थ्यांसाठी खूप पॉवरफुल आहे. ए-आय वापरून नोट्स तयार करता येतात, समरी बनवता येते किंवा इंग्लिश बोलता सुद्धा येते किंवा MCQ तयार करा ए-आय वापरून. हे सगळे सेकंदात करता येते. शेतीमध्ये हवामान अंदाज, रोग ओळखणे, पाणी व्यवस्थापन, बाजारभाव माहिती यामुळे शेतकऱ्यांना ए-आयची मदत होऊ शकते. तर पैसे कमवण्यासाठी ए-आयचे वापर हे यूट्यूब स्क्रिप्टमध्ये बनवण्यासाठी किंवा रील्स आयडियाज, थंबनेल बनवणे, ब्लॉग लिहिणे, लोगो बनवणे किंवा व्हॉईस कव्हर हे सगळे ए-आयच्या मदतीसाठी पडतात, आपल्याला कामात पडतात. तर ए-आयचे फायदे काय आहेत? तर वेळ वाचतोय, काम जलद होते आणि काही माहितीही पटकन मिळते. पण ए-आयचे धोकेही आहेत. फेक व्हिडिओ बनवतोय किंवा चुकीची माहिती, नोकऱ्यावर त्याचा परिणाम होतोय आणि म्हणून ए-आय वापरताना सावध राहणं खूप गरजेचं आहे. भविष्यात ए-आय किती मोठं होणार? तर तज्ज्ञ सांगतात की पुढच्या 5 ते 10 वर्षात ए-आय प्रत्येक क्षेत्रात येऊ शकतो. जी ड्रायव्हरलेस कारसुद्धा येते. ए-आय डॉक्टर्स किंवा स्मार्ट ऑफिसमध्ये ए-आय असतील. म्हणजेच हे सगळं जग खूप वेगाने बदलत आहे. तर सामान्य माणसाने काय करावं? ए-आयला घाबरण्यापेक्षा ए-आय शिकणं गरजेचं आहे. त्याचा वापर करा आणि स्किल वाढवा. हे खूप महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, ए-आय म्हणजे फक्त रोबोट नाही, तर भविष्यातील सर्वात मोठी टेक्नॉलॉजी आहे. जी ए-आय शिकेल, तो पुढच्या काळात खूप पुढे जाऊ शकतो. तुम्ही ए-आय कशासाठी वापरता? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.